गुड इव्हनिंग बॉईज. जय हिंद. काल आपण महाराष्ट्राचा भूगोल आपण चॅप्टर काय बघितला होता? महाराष्ट्राचा भूगोल. आपण स्टार्टअप केलं होतं की महाराष्ट्राचा भूगोल बघताना आपल्याला महाराष्ट्राची स्थापना बघायची होती. थोडस तात्काळ मध्ये रिव्हिजन करू होता. फक्त तुम्हाला लक्षात द्यावं की आपण नेमकं परीक्षा, आपल्या पोलीस भरती, आपली स्टाफ सिलेक्शन, आपल्या आर्मीसाठी किंवा आपण ज्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतो या परीक्षेच्या तयारीसाठी जे आपल्याला इम्पॉर्टंट प्रश्न आहेत त्याचं मात्र परफेक्ट नॉलेज आपल्याला भेटलं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून आपण बघतोय. आपण प्राथमिक गोष्ट बघितली होती महाराष्ट्राचा नकाशा कसा आहे का नाही. ही पश्चिम पूर्वला आम्ही बघितली होती का? नाही बघितली. कारण फक्त सांगितलं होतं की हे पूर्व पश्चिम आणि हे पूर्व, हे उत्तर आणि हे दक्षिण असं मेजरमेंट असतं की उत्तर वरच्या साईडला असतं, खाली दक्षिण असतं. जी आपली मुंबई आहे, लक्षात ठेवा, मुंबई ती आपली पश्चिम साईडला आहे आणि जिकडून सूर्य उगवतो तो म्हणजे पूर्व साईड. लक्षात येईल सगळ्यांना. ह्याच्यानंतर आपण बघितलं होतं स्लाइड. ओके, महाराष्ट्राचा भूगोल. आपण महाराष्ट्राचा भूगोल बघितल्याच्या नंतर आपण बघितलं होतं 1 मे 1960 ला महाराष्ट्राची आपली स्थापना झाली होती. त्याच्यानंतर आपण एक विषय बघितला होता की महाराष्ट्राला प्राचीन, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक असा महान असा वारसा आपल्याला महाराष्ट्र राज्य आपलं, आपण त्याच्यासाठी हे सगळं आपला प्रपंच चाललाय. सांस्कृतिकचा अर्थ असा होतो, सांस्कृतिकचा अर्थ असा होतो, हे जे सांस्कृतिक आहे शब्द ह्याच्यामध्ये आपण म्हणतो की आपले वाढोपजीत आपल्या पूर्वजांकडून जे आपल्याला ज्या परंपरा आहे, जी आपली दिवाळी आहे, दसरा आहे, कालचा बोमल्याचा होळी आहे, अशा सगळ्या गोष्टी त्या म्हणजे संस्कृती जपतोय आपण. जशाचे तसे सण आपण पुढे चालवतो त्याला आपण सांस्कृतिक वारसा म्हणतो. तसंच महाराष्ट्राला एक संतांचा भूमी म्हटलं जातं. म्हणजे संतांनी आपल्याला जे काही गोष्टी सांगितल्यात आपण त्याला पण जोपासतो. म्हणून सांस्कृतिक वारसा पण महत्वाचा आहे. इतिहास जर आपण विचार केला तर आपल्याला प्राचीन इतिहास खूप मोठा आहे. त्यानंतर ऐतिहासिक शिवाजी महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे. कारण की शिवाजी महाराजांनी मराठी लोकांचा महाराष्ट्र, आपलं महाराष्ट्राचं नावच आहे मराठा लोकांचा महान असे राष्ट्र पण आपण म्हणतो. आणि मराठा लोकांचं जे आहे ते लोकांचं अस्तित्व आहे म्हणून महाराष्ट्राचं आपण म्हणतो. ओके, त्यानंतर ऐतिहासिक आहे, प्राचीन तर आपण जो बघितलंच आहे. त्याच्यानंतर आपली दुसरी ही गोष्ट होती महाराष्ट्राच्या भूमीवर कोणत्या कोणत्या घराण्याने, घराणेशाही म्हणते ना, कोणत्या कोणत्या घराण्यानं आपल्याला इथं राज्य केलेलं आहे. त्यातलं आपण सगळ्यात पहिलं, तुम्ही बोलायचंय मी नाही, कोणतं होतं पहिलं घर म्हणजे आठवतंय का बघा. तुम्ही इथं बघून नका, तुम्हाला काय आठवतं ते बघा. ओके, पुन्हा नंतर वाकाटक. ओके, पुन्हा नंतर बदामीचे चालुक्य. नुसतं बदामाचे नाही तर बदाम खायचे नाही तर बदामीचे चालुक्य घराणे. चालुक्य हा शब्द महत्वाचा आहे. ओके, त्याच्यानंतर देवगिरीचे यादव. देवगिरीचे यादव, देवगिरी जिथं होते तिथे यादव आले आपल्या महाराष्ट्रावर राज्य करू लागले. कल्याणीचे चालुक्य, कल्याणीचे चालुक्य. नंतर शिलाहार, तसेच मुघल आणि शिवाजी महाराजांचा मराठा समाज. ओके, म्हणजे आपण आपला महाराष्ट्र आपणच नंतर प्रामुख्य केलं. ओके, त्यानंतर दुसरी गोष्ट आहे भारताचा संस्थानिक इतिहास. आपण विचार केला होता भारतामध्ये किती संस्थानिक होते? किती होते? 562. त्याच्यापैकी भारतात किती आले आपल्याकडं? 500 आणि 13 कुठे गेले? गलत. 10 पाकिस्तान मध्ये गेले आणि 3 हे स्वतंत्र राहिले होते, त्यांनी स्वतःचे केले होते. त्यामध्ये कोणते कोणते संस्थान होते? 3. हे बघा, 14 ऑगस्ट 1947 ला भारतापासून स्वातंत्र्य राष्ट्र निर्माण झालेल्या पाकिस्तानात 10 संस्थांनी सहभागी झाले आणि आपल्या जम्मू काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद हे 3 संस्थानांनी मात्र स्वतंत्र राहण्याचा विचार केला होता. आपण हे पण बघितलं होतं. ओके, त्यानंतर दुसरी गोष्ट आहे जम्मू काश्मीर संस्थान बघितलं आपण. जम्मू काश्मीरचा कोण राजा होता? हरिश्चंद्र राजा. ओके, गोंडस होता. आपण सगळं सांगितलं होतं बाबाच्या बाबतीत. 26 ऑक्टोबर 1947 ला लगेच 1947 म्हणजे बघ 15 ऑगस्टला काय झालं? भारत स्वतंत्र झाला. आणि ऑगस्ट पुन्हा नंतरचा महिना सप्टेंबर, पुन्हा ऑक्टोबर. 2च महिन्याच्या नंतर लगेच हे 26 ऑक्टोबरला बाबा म्हणलं की मला भारतात जायचं. कारण होतं की जम्मू काश्मीरला तिकडं आतंकवादी कारवाई जास्त होत्या. दलित पाकिस्तान बाजूला होतं, वरून चायना होतं. म्हणून बाबा आपण भारतात आले. कारण भारत हा सर्व समाजासाठी, सर्व जातींसाठी, सर्वांसाठी
फुलं व्यासपीठ आहे. ओके, त्यानंतर मग हे राजाचा कार्यक्रम ओके झाला, हे आला आपल्याकडं, हे पुढचं बघायचं आपल्याला. नंतर आपण हे नकाशा बघितला होता काश्मीरचा, भारताचा मुकुट, हे पण विचार केला होता आपण. जुनागड संस्थान, जुनागड संस्थानाचं 9 नोव्हेंबर 1947 जुनागड संस्थानातील जनतेच्या मते घेऊन जुनागड संस्थान भारतात विलीन झालं. आपण हे पण बघितलं होतं, त्याचा राजा होता ते पण बघितला होता. जुनागड संस्थान जनमताद्वारे देशात आलेले आहे. लोकांच्या जन्म म्हणजे लोकांना विचारलं की बाबा आपल्याला कुठे जायचंय, पाकिस्तानला जायचंय का दुसरीकडेच कुठे जायचंय का आपला देश स्वातंत्र्य तयार करायचा, असा विचार करून ते म्हणले वा नाही भारत चांगला देश आहे आणि आम्ही भारतातच जायचे असा विचार केल्यानंतर हैदराबाद संस्थानाचा विषय आहे तो थोडासा आपल्याला इम्पॉर्टंट होता, आपण ते पण बघितलं होतं. निजामांचं राज्य होतं हैदराबाद संस्थानावर. 17 सप्टेंबर 1948 रोजी तेव्हाचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल निजाम राज्यावर ऑपरेशन पोलो ऍक्शन करून डायरेक्ट हैदराबाद संस्थान देशात विलीन करून घेतलं. त्याच्यानंतर काय होता ते राजा बघितला होता निजाम, आपण कोण होता तिथला, हे आपण काय हैदराबाद संस्थान आहे. हैदराबाद संस्थानातील भरपूर काही जिल्हे कसे कुठे गेले ते पण आपण बघणार आहेत. प्रत्येक राज्यामध्ये गेले होते कारण की आंध्रा वगैरे हा त्याच्यामध्ये भारत घटक राज्याची निर्मिती हे बघितलं होतं तुम्हाला, पाठ आहे का नाही, लक्षात आहे का नाही? कोणते कोणते आयोग होते? दर आयोग, दुसरा JVP आणि तिसरा फजल आली आयोग. बघा JVP आपल्या लक्षात राहिले म्हणजे आपण परफेक्ट चाललो. फजल आली आयोग. जे दर आयोगाचा काय होता विषय, दर आयोगामध्ये काय होतं 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य नंतर आपण पूर्ण घेऊ आधी, हे काय पूर्ण घेऊ म्हणजे आपल्याला थोडस अंडरलाईन करता येईल. 15 ऑगस्ट 1947 महत्वाचं आहे. अध्यक्ष कोण होते? SK धर, ते न्यायाधीश पण होते. ओके, आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली सगळ्यात महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये काय म्हणते, राज्याच्या पुनर्रचनेबाबत. पुनर्रचना हा शब्द लक्षात ठेवायचा. कोणता? पुनर्रचना, राज्याची पुनर्रचना करायची म्हणून दर आयोगाची स्थापना केली होती. मग ते काय त्यांच्या अध्यक्षाखाली 1948 मध्ये दर आयोगाची स्थापना झाली, विषय संपला दर आयोगाचा. आपण एवढं इम्पॉर्टंट आहे आपण त्याला घेतलंय. JVP समिती, जे म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल आणि P हे महत्वाचं आहे. पट्टीबा सीतारामय्या. ओके, हे महत्वाचा होता 1949, कारण हे जर नाव लक्षात राहिले तर सगळंच लक्षात राहिलं. म्हणून लक्षात राहिले का बघा, JVP समिती ते अध्यक्ष कोण होते त्याचे? हा, नंतर हे काय होतं, भाषेच्या आधारावरती विषय आहे. जर तुम्हाला पुन्हा विचारलं की JV समिती जी होती ह्यांनी काय मुद्दा मांडला होता, त्यांनी म्हणले की समितीने राज्य निर्मितीसाठी भाषेचा आधार मान्य केला नाही, भाषेच्या आधारावर राज्य होणार नाही असं ह्या समितीचं म्हणणं होतं. जर समजा भाषेच्या आधारावर जर आपण केलं असतं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये किती भाषा बोलल्या जातात. गोंडी आहे, माडी आहे, मराठी आहे, हिंदी आहे, कोणी 1-2 असते इंग्रजाचे इमान केलेले ती इंग्रजवाले आहेत, म्हणजे भरपूर काही येतात. आपल्याकडे बाहेरून आलेले राज्यातले लोक येते तिथं बोलतात. मग असं जर भाषेच्या आधारावर केलं असतं तर महाराष्ट्राचे किती तुकडे झाले असते. म्हणून ह्या समितीने काय म्हणले की बाबा भाषेच्या आधारावर नको, जिथं आहे तिथं सोयीस्कर जसं होईल तसं. मग आपण ह्या आयोगाने निर्णय घेतला. आंध्रावाल्या लोकांनी काय दिलं होतं, असं पकडून धरलं होतं की आम्हाला आंध्रा जे आहोत आम्ही तेलुगू बोलणारे लोक, आम्हाला आमचं स्वातंत्र्य राज्य पाहिजे. म्हणून हे विषय महत्वाचा आहे. त्यामुळे मद्रास प्रांतातून, मद्रास एक प्रांत होता त्याच्यातून आंध्र प्रदेश राज्याची मागणी मागे पडली, ते मागू लागले, ते नाही दिले त्यांनी. मग नंतर काय झाला विषय बघा, त्यामुळे आंध्रा मागणी करणाऱ्या तेलुगू भाषिकांमध्ये असंतोष निर्माण झाला व पोट्टी श्रीमल्लू यांनी 52 दिवसात आमरण उपोषण केलं. 52 दिवस बाबा न पाणी न जेवण करता असा उपोषणाला बसला आणि त्याच्यामध्ये त्याचं निधन झालं. मग ते निधन झाल्याच्या नंतर मात्र त्यामुळे तत्कालीन नेहरू सरकारने म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेस पंतप्रधान होते, त्यांनी काय म्हणजे 1953 मध्ये मद्रास प्रांतातून वेगळे आंध्र प्रदेश राज्य निर्माण केलं. म्हणून आंध्र प्रदेशला जरी भाषेचा ह्याच्यावर त्यांची म्हणजे मान्यता नव्हती तरी त्यांनी काय म्हणले किंवा आम्ही आंध्र प्रदेशला मात्र आता एक राज्य करतो, कारण हे बाबा गेला मग त्यांना द्यावाच लागलं. दुसरा विषय होता फजल आली आयोग. फजल आली आयोग काय म्हणला, बाबा आता काय करू, राज्याचा पुनर्रचना आयोग तयार करू. आता हे इम्पॉर्टंट आहे कारण ह्याच्यावरतीच पुढचा टॉपिक आहे, म्हणून ह्याला थोडस मी अजून एकदा परत घेतो वगैरे तुम्हाला सांगतो काय काय विषय होता. ओके ओके चला, ह्याच्यामध्ये काय काय होतं आपण एकदा सगळेजण लक्ष देऊन द्यायचं. मला आता फटकन असं डोळे झाकून एकदा सांगायचं, फजल आली आयोगाचे अध्यक्ष कोण होते? जोरात सांगा. फजल आली कोण होते ते?
न्यायमूर्ती होते, न्यायाधीश होते. ओके. फजल आयोगाची स्थापना काय आहे? 29 डिसेंबर 1953. अध्यक्ष कोण होते? फजल आली. त्याच्यामध्ये 2 सदस्य होते. कोण होते 2 सदस्य? के.एम. पन्नीकर आणि हृदयनाथ गुंजरू. ह्याच्या हृदयात वाजलं घुंगरू म्हणून ते हृदयनाथ गुंजरू. ओके. नंतर फजल आयोगाचा अहवाल कधी सादर केला होता? 30 डिसेंबर 1955. राज्य पुनर्रचना आयोगाच्या भाषेच्या आधारावर संपूर्ण देशात आढावा घेऊन शिफारशी करण्यात आल्या. त्याच्यानंतर काय म्हणते बघा, आयोगाने मुख्यतः 16 घटक राज्य व 3 केंद्र प्रदेश शिफारस केली. हे काय म्हणले की बाबा आता तुम्ही भाषेच्या आधारावर करताय ना, तर 16 घटक राज्य म्हणजे 16 राज्य होऊ शकते आणि 3 केंद्रशासित प्रदेशाची शिफारस त्यांनी केली होती आयोगाने. त्याच्यानंतर काय म्हणते, तत्कालीन सरकारने राज्य पुनर्रचना कायदा 1955 इम्पॉर्टंट आहे, पुढे भविष्यामध्ये आपल्याला टॉपिक मध्ये लागणार, संमत करून 1 नोव्हेंबर 1956 ला महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 ला. त्याच्या आधीचा विषय काय झाला होता त्याच्यामुळे हे सगळं सांगता येणार नाही. 1956 ला प्रत्यक्ष राज्य निर्मितीची अंमलबजावणी सुरू केली. मग तिथून पुढे ठरलं की आता राज्यांची निर्मिती करायची आपल्याला. हे आयोग त्याच्यामुळे महत्वाचं आहे, हे का नाही. त्याच्यानंतर काय म्हणते, आयोगाच्या शिफारसीनुसार संविधानात 1956 मध्ये 7व्या घटना दुरुस्ती केली. घटना दुरुस्ती 7वी लई इम्पॉर्टंट आहे, IMP आहे, त्याच्यामुळे आपण ती बघितली पण होती, लिहून घेतलं नाही आपण कालच्या पिरियडला. घटना दुरुस्ती 14 घटक राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. फक्त इम्पॉर्टंट आहे 7व्या घटना दुरुस्तीनुसार फजल आयोग जी समिती होती, फजल आयोग, त्यांच्यानुसार 14 घटक राज्य 6 केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. टॉपिक पुढचा. ओके. फजल आली आयोग, राज्य पुनर्रचना आयोग. लिहून घ्यायचं पुढचा टॉपिक आपला घटक राज्यांची निर्मिती. 14 घटक राज्य आपण म्हणलं नाही आता तुम्हाला. टॉपिक लिहून घ्या, 14 घटक राज्य. IMP आहे, इम्पॉर्टंट आहे, लिहून घ्यायचंय. 14 घटक राज्यांची निर्मिती कशी झाली आपण बघणार आहोत. पहिला मुद्दा आहे 14 घटक राज्य कोणते कोणते आहेत. लिहून घ्यायचे, पुढे हेडलाईन टाकून द्या. घटक राज्यांची निर्मिती फजल आली आयोगानुसार, बरं का. फजल आयोग जो होता त्याच्यानुसार 14 घटक राज्य आणि किती केंद्रशासित प्रदेश? 6 केंद्रशासित प्रदेश. ह्यांचं नियोजन काय केलं त्यांनी ठरवलं होतं. 6 का 3 रे? 6. कन्फर्म, लक्षात आठवून घ्या तुमच्या. बघा, पहिला आहे आंध्र प्रदेश. मी आताच म्हणलं होतं की आंध्र प्रदेशाची मागणी त्यांनी हे केली होती. 1 नंबरला आंध्र प्रदेश. तुम्ही चार्ट बनवला तरी चालतंय, नाही बनवलं तर समजे लिहून घेणं महत्वाचं आहे. दुसरा आहे आसाम, तिसरा आहे ओडिसा, चौथा आहे बिहार, 5वा आहे म्हैसूर. आता काही गोष्टी ह्याच्यातल्या राज्य, आता तुम्हाला म्हैसूरचं नाव कोणानंतर काय बदललं हे सगळं आपल्याला डिटेल बघायचं, त्यामुळे आपण हे घेऊ. ओके. हे द्विभाषिक मुंबई आहे बरं का, द्विभाषिक. लक्षात द्यायचं नाही, नाव द्विभाषिक मुंबई. 2 भाषांची राज्य समूह. जम्मू काश्मीर, मध्य प्रदेश, केरळ, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब आणि राजस्थान अशा घटक राज्यांची 14 निर्मिती जे राज्य झाले होते त्यांचा पूर्ण लेखाजोखा लिहून घ्या. आता तुम्ही काय करायचे, लिहून घेतलेले तुम्ही सांगायचे, मी ह्याला ब्लँक करणार आहे. आपण आताच घेतलंय ना, लिहून घ्या खाली एकदा, परत एकदा आठवण राहील. राज्य पुनर्रचना कायदा 1955
ह्या कायद्यानुसार त्यांनी म्हणले होते की बाबा 14 घटक राज्य आणि 3च केंद्रशासित प्रदेश. पण फजल पुन्हा नंतर त्यांनी काय केलं, थोडस घटना दुरुस्ती केली. 7वी घटना दुरुस्तीमध्ये काय सांगितलं की 6 केंद्रशासित प्रदेश आहेत. किती? 6 केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करायच्या. तर पुढचा टॉपिक आपला ते आहे. चला घ्या, नंतर लिहून घ्या केंद्रशासित प्रदेश 6. टॉपिकच आपला तो आहे. ठीक आहे, खाली आले. केंद्रशासित प्रदेश पहिला कोणता आहे? दिल्ली. आता आहे का दिल्ली केंद्रशासित प्रदेश? हा आहे का नाही? राज्य आहे का केंद्रशासित प्रदेश? मणिपूर राज्य आहे. अंदमान निकोबार बेट. हिमाचल प्रदेश राज्य. लक्षद्वीप बेट आहे. आणि त्रिपुरा. पण त्यावेळेस मात्र हे काय होते? केंद्रशासित प्रदेश होते. यांना जसं राज्यामध्ये मुख्यमंत्री वगैरे सगळं असतं ना, ह्यांचे कायदे वेगळे असतात थोडेसे. ओके, केंद्रशासित प्रदेशांचे. चला पुढचा टॉपिक घेऊ लगेच. लक्षात राहील का? परत वाचून घ्यायचं डबल एकदा घेऊ. तुम्ही सांगा, मी हे करतो, तुमच्या लक्षात राहील. तुम्ही रजिस्टरला बघा, इथं माझ्याकडे बघू नका. ओके, माझ्याकडे बघू नका. चला 14 तुम्हाला घटक राज्य सांगायचे. 14 राज्यांची कोणत्या निर्मिती झाली होती सांगायचे. तुम्हाला कोणते कोणते आठवतात सगळ्यांनी? 1 नंबर, 2, 3, 4, 5, 6. द्विभाषिक मुंबई. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. टोटल किती झाले? 14. IMP विषय. नंतर काय झालं? केंद्रशासित प्रदेश किती? 6. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. ओके, कार्यक्रम डन. काय झालं नंतर? मग हे केंद्रशासित प्रदेश वगैरे महाराष्ट्राकडे जायचंय आपल्याला. आपलं टार्गेट आहे महाराष्ट्र. मग काय झालं? बॉम्बे प्रेसिडेन्सी. भारत स्वातंत्र्य होण्याच्या आधी मग महाराष्ट्रात अस्तित्वात नव्हता का? मग महाराष्ट्र डायरेक्ट 1 मे 1960 ला चाललाय का? पण त्याच्या आधी काहीतरी झालं असेल ना. तर त्याच्या आधी होतं, त्याला नाव बॉम्बे प्रेसिडेन्सी. पहिलं 1911 बॉम्बे प्रेसिडेन्सी. 1911 ते 41. 1941 तारीख लिहून घ्या. 1 टाकून टाकून द्या. महाराष्ट्र कसा स्वतंत्र झालाय आपण बघतोय. बॉम्बे प्रेसिडेन्सी 1911 ते 1941. मुंबई इलाक्यात बघ काय म्हणते बाबा. मुंबई इलाक्यात एकूण 26 जिल्ह्यांचा समावेश होता. किती जिल्हे होते त्यावेळेस मुंबईमध्ये? आता हे महाराष्ट्रच आहे, फक्त महाराष्ट्राचं रूप बारक आहे. लक्षात आलं? महाराष्ट्र राज्य ज्यावेळेस निर्मिती झाली त्याच्या आधी महाराष्ट्र होता, पण ह्या स्वरूपात होता. काय होता? बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये. पहिल्या गेलं बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये मग जिल्हे होते का? तर होते. किती जिल्हे होते त्यावेळेस? आता किती आहेत? हे कसं चेंज होत गेला आपल्याला ते बघायचंय. 26 जिल्ह्यांचा समावेश होता. त्यापैकी मराठी भाषिक जिल्ह्यांची संख्या 12च होती. मी तुम्हाला मगाच सांगितलं की 2 द्विभाषिक मुंबई, द्विभाषिक मुंबई म्हणून हे 12 आणि बाकीचे किती? 14. अशा जिल्ह्यांचा समावेश होता. त्यात फक्त मराठी किती होते? 12च होते. चला पुढचं घ्या. लिहून घ्यायचं का? एकच लिहून घेताय? एकच लिहून घ्यायचं. ओळवाईच लिहून घेताय का? एकच घेताय का? बघा, सिंध मध्ये 6. सिंध मध्ये आता हे लिहून घ्यायचे तुम्हाला. आणि थोडं समजून सांगावे की बाबा महाराष्ट्राची निर्मिती होताना हे बॉम्बे प्रेसिडेन्सी जे काय होती 1911 ते 41 पर्यंत महाराष्ट्र कसा होता, त्याचं स्वरूप कसं होतं ते सांगतोय. सिंध मध्ये 6, कर्नाटक मध्ये 3, गुजरात मध्ये 5 अशा जिल्ह्यांचा समावेश होता. हे बघा 6, 3 आणि 5 किती झाले टोटल? 14. मराठी भाषेत किती जिल्हे होते? 12. आणि ही किती आहेत? म्हणजे
तेव्हाच्या सिंध मधले, आताच्या कर्नाटक मधले, गुजरात मधले अशा 14 जिल्ह्यांचा समावेश त्या बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये होता. मग ते फोड कसं, डिव्हिजन कसं झालंय, आपण पुढचं टॉपिक घेऊ. बघा काय म्हणते. अशा जिल्ह्यांचा समावेश होता, त्यापैकी कराची, अहमदाबाद, बेळगाव व पुणे. कमिशनरी हा शब्द ते, कमिशनरी नाही, कमिशनरी आयुक्त, कमिशनर. पहिले कमिशनर असायचे, इंग्रजांनी काय केलं होतं, कमिशनर निवडला होता. कमिशनर आयुक्त कार्यालय होते, तर मुंबई येथे कलेक्टरचे मुख्यालय होते. आता प्रत्येक जिल्ह्यात कलेक्टर आहे. तेव्हा त्यावेळेस मुंबई कुठे होतं, मुंबई. लिहून घ्या पहिले, आपण तिथं महाराष्ट्राच्या मुंबई प्रेसिडेन्सी मध्ये लिहून घ्या एक बोल, एक बोल लिहून घ्या, काहीच अडचण नाही. डोळ्याकडून जाणं महत्वाचं आहे. पाठ तर करूच, आपण पाठ करून घ्या, पट्टी लिहून घेऊ, काही विषय नाही. लिहून घ्या, टाकून द्या. बॉम्बे प्रेसिडेन्सी 1911, 1941, 41 लिहून 1941 ली मुंबई इलाक्यात, मुंबईच्या आवाक्यामध्ये मुंबई प्रेसिडेन्सी, बॉम्बे प्रेसिडेन्सी, मुंबईला बॉम्बे पण म्हटलं जायचं पहिलं बरं का. 29 जिल्ह्यांचा समावेश होता. त्यापैकी मराठी भाषिक जिल्ह्यांची संख्या मात्र फक्त 12 होती. किती होती? 12 होती. त्यानंतर सिंध मधील 6, सिंध मधील, मध्ये आहे इथं, सिंध मधील करा शब्द, मधील, मधील हा शब्द करा. थोडे हे नंतर दुरुस्त होईल. आता आपण सुरुवात केली. सिंध मधील 6, तर कर्नाटक मधील 3, गुजरात मधील 5 अशा जिल्ह्यांचा समावेश होता. त्यापैकी कराची, अहमदाबाद, बेळगाव व पुणे येथे कमिशनर आयुक्त कार्यालय होती. तर मुंबई येथे कलेक्टरचं मुख्यालय होतं. मुंबई येथे कलेक्टरचं मुख्यालय होते. कलेक्टर बाबा महत्वाचा असतो, है का नाही. त्याला आपण डीएम पण म्हणतो, है का नाही, डीएम पण म्हणतो. मुंबई इलाक्यात सिंध परत आलेले, हा हे महत्वाचं आहे, हेच लाईफ परत आले. याशिवाय एवढं जवळ टाका, ही एक सोडून द्या, कारण हेच आहे. हा हे महत्वाचं आहे. चला ठीक आहे. मुंबई इलाक्यात सिंध, अहमदाबाद, पुणे, बेळगाव अशा 4 प्रशासकीय, आता सध्या किती प्रशासकीय विभाग आहेत महाराष्ट्रात? 6 आणि प्रादेशिक 5. तसं त्यावेळेस बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये किती होते? 4 प्रशासकीय विभाग होते. त्यामधलं पहिलं लिहून घ्या, सिंध, अहमदाबाद, पुणे आणि बेळगाव. याशिवाय सेकोयमन, पेरिनबेट आणि एडनचा समावेश होता. ठिकाणं होती त्या, नाही तिथली डोक्याला जातात कॉमन. झालं लिहून? लवकर लवकर लिहून. इम्पॉर्टंट काय त्यातलं? इम्पॉर्टंट सगळ्याच आहे. मराठी भाषिक मधील 12 जिल्हे, सिंध मधले 6, कर्नाटक मधील 3, गुजरात मधील 5 असे 14 बाहेरचे जिल्हे. त्यानंतर कार्यालय कुठे होतं कलेक्टरचं? तर मुंबई इथे ठिकाणावर. कमिशनर ऑफिस कुठं होतं? तर अहमदाबाद मध्ये, कराची मध्ये, बेळगाव, पुणे आणि किती प्रशासकीय विभाग होते रे? किती? त्यावेळेस लक्षात ठेवायचं 4 परीक्षेत करशील, प्रशासकीय विभाग 4 म्हणून. बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये, ओके, बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये किती विभाग होते? 4 होते. सिंध, अहमदाबाद, पुणे, बेळगाव, ओके. आणि बाकीचा याशिवाय कोणते कोणते बेटांचा समावेश होता? तर शेख ओयमान, पेरिन, बेटो, एडनचा समावेश होता. त्याच्यामुळे लक्ष देऊन आहे. बोर होत असत तर सांग, एखादा चांगला छान डान्स करतो, खुश होशील तू. पाठ होईल नाही तर करून घे, दोन्हीपैकी एक तो होणारच आहे. आपल्याकडे सुट्टीच नाही माहिती, फटकेच. तुम्ही पाठ करा, लक्षात ठेवा, किंवा चिठ्ठीचा पाठी करा, लक्षात तुम्ही सांगायचं नाही, पर्याय नाही करा. आपण काही असं पट्टीचे शिक्षक इकडचे नव्हता, पण पट्टीचा ग्राउंडचा मास्तर आहे, असं नाही तसं. लातो की खुद बातों से नाही मानते. हा तू भी मायामध्ये आला आज. झालं का लिहून? घेऊ पुढचं. चला नेक्स्ट, मराठी भाषिक जिल्हे.
मराठी भाषिक जिल्हे किती आहेत? 12. मराठी भाषिक जिल्हे किती आहेत? 12. त्याच्यामधलं पहिलं कोणतं? रत्नागिरी. दुसरं कोणतं? ठाणे. ग्रेटर बॉम्बे सध्याची मुंबई उपनगर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्याला ग्रेटर मुंबई. कुलबा काय आहे सध्याचं? कुणाचं नाव बदललेलं आहे कुलबा? रायगडचं. पहिलं कुलबा नाव रायगडचं होतं. प्रश्न आलेला आहे परीक्षेत रायगडचं तर किती वेळेस. रायगडचं जुनं नाव काय? कुलबा. पुणे हे आपण रोजच बघायला. कोल्हापूर, सोलापूर. आता इथं थोडीशी अडचण होती. दक्षिण सातारा, उत्तर सातारा. साताराच आहे का आपल्याकडे? डांगे पाटील आहेत का नाही? तर झोपले का? दक्षिण सातारा, उत्तर सातारा, नाशिक, पूर्व खानदेश, पश्चिम खानदेश. आताचे ते धुळे का धुळे वगैरे ते पश्चिम खानदेश, पूर्व खानदेश तिकडचे ते. ओके, जिल्हे वर्धा वगैरे ते बघूच आपण डीप मध्ये. पुन्हा डीप मध्ये बघायचं, बघूच पुन्हा नाही लगेच आहे ते. फक्त ती आल्याच्या नंतर वेगवेगळ्या. रत्नागिरी, ठाणे, ग्रेटर बॉम्बे, कुलबा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, दक्षिण सातारा, उत्तर सातारा, नाशिक, पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश. गाडी क्रमांक फलट क्रमांक 5 वरती उभे आहे. नाही 12 वरती. असं जमलं ना? आहे का नाही? जमलं की राव? नंबर 1 जमलं. गाडी क्रमांक मराठी भाषिक जिल्ह्यात जाणारी 12 नंबर प्लॅटफॉर्म वरती रत्नागिरी, ठाणे, ग्रेटर बॉम्बे, कुलबा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, दक्षिण सातारा, उत्तर सातारा, नाशिक, पूर्व खानदेश, पश्चिम खानदेश. पोहोचले का नाही? डोक्याच्या वरून लिहून घेणच माय. नंतर ब्लँक पेज करून विचारणार, सोन्या मिले माणूस बेकार आहे, विचार करून बघ. नसल लक्ष तर लक्ष आण. कुठे गेला असेल तर त्याला फिरून आण. सुट्टी नाही. लिहून घेतलं अगो. मग काय झालं? ते बॉम्बे प्रेसिडेंटचं नाव चेंज केलं. चेंज केलं नाव. मग ते 1941 ला काय केलं? आता 1941 ला आपण त्याचं नाव चेंज करू आणि नाव टाकलं मुंबई प्रांत. काय टाकलं? मुंबई प्रांत, बॉम्बे प्रोव्हिन्स. 1941 ते 1947 लिहून घ्या. मुंबई प्रांत, बॉम्बे प्रोव्हिन्स 1941 ते 1947. बॉम्बे प्रेसिडेन्सी सांगा तारीख. बॉम्बे प्रेसिडेन्सी तारीख काय? सन काय? इसवी सन काय? 1911 ते 41. त्याच्या पुढे 1941 ते 1947 मुंबई प्रांत नाव बदललं. ओके, नाव बदललं. नाव बदलल्याच्या नंतर लिहून घ्या पहिला विषय. 1935 च्या कायद्यानुसार 1935 च्या कायद्यानुसार आधारित 1937 मध्ये 1935 च्या कायद्यानुसार आधारित 1937 मध्ये देशात प्रांतिक विधिमंडळाची निवडणूक संपन्न झाली आणि 1937 मध्ये मुंबई प्रांताची निर्मिती करण्यात आली. 1937 मध्ये मुंबई प्रांताची निर्मिती करण्यात आल्या. पण 1935 च्या कायद्यानुसार 1935 चा जो कायदा होता त्या कायद्यामध्ये मुंबई प्रांताची निर्मिती कशी करण्यात आली? तर 1937 मध्ये मुंबई प्रांताची निर्मिती केली व पुढे हा प्रांत 1941 मध्ये अस्तित्वात आला. इम्पॉर्टंट आहे. 1941 ला मुंबई प्रांत येण्यासाठी 1935 चा कायदा महत्वाचा आहे. 1935 च्या कायद्यात आधारित 1937 मध्ये देशात प्रांतिक विधिमंडळाची निवडणूक संपन्न झाली. 1937 मध्ये मुंबई प्रांताची निर्मिती करण्यात आली व पुढे हा प्रांत 1941 मध्ये अस्तित्वात आला. नंतर काय झालं बघा. मुंबई
कोकण देश, हे कोकण होता, कोकण देश, मुंबई, गुजरात आणि सौराष्ट्र व उत्तर कर्नाटक मधील 4 जिल्हे. आता लक्षात येईल तुमच्या, कोकणात कोकण तेवढा आहे ना आपला कोकण, पुन्हा देश म्हणायचे ते देश भाग, मुंबई, गुजरात, सौराष्ट्र, उत्तर कर्नाटक मधील 4 जिल्ह्यांचा समावेश. द्विभाषिक मुंबई, परत तिथे फिरून येतोय द्विभाषिक मुंबई याच्यामुळे. नंतर हे गुजरात बाजूला गेले, त्या आपल्या काही त्या ह्याच्यामधून होते हैदराबाद संस्थानमध्ये, गुजरात मध्ये काही लोक होते ते विषय, आंध्रामध्ये काही गेले, गुजरात मध्ये काही गेले, असा विषय आहे तो. लिहून घेत आहे. मुंबई प्रांतात कोकण देश, मुंबई, गुजरात, सौराष्ट्र व उत्तर कर्नाटक मधील 4 जिल्हे. उत्तर कर्नाटक वरचा भाग, उत्तर म्हणजे वरचा भाग. ओके, लिहून घेऊ. उत्तर कर्नाटक मधील 4 जिल्ह्यांचा समावेश होता. त्यानंतर अहमदाबाद, पुणे, बेळगाव व कोकण असे 4 प्रशासकीय विभाग होते त्यावेळेस. पहिले मी किती होते? 4. बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये किती विभाग होते? बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये किती विभाग होते? जोरात उत्तर पाहिजे माझे. 4. इथं किती आहेत? 4च आहेत. मग ह्याच्यामध्ये काही चेंज झालाय का? नाही झाला. अहमदाबाद, पुणे, बेळगाव, कोकण, इथं कोकण हा आलाय. ओके, पहिला कोणता होता बघा बरं, पहिला कोणता होता? सिंध होता, है का नाही? सिंध होता. अहमदाबाद, पुणे, बेळगाव व कोकण असे 4 प्रशासकीय विभाग, असे 4 प्रशासकीय विभाग या प्रांतातून सिंध प्रांत, सौराष्ट्र व कच्छ प्रांत 1947 मध्ये वेगळे करण्यात आले. सिंध प्रांत होता, सौराष्ट्र व कच्छ प्रांत 1947 मध्ये वेगळे करण्यात आले. हा इम्पॉर्टंट होता म्हणून टाकून दिला. पुढचं एखादी आहे विकली असते चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले जहां तुम भी ना हो आंसू भी ना हो बस प्यार ही प्यार पले. परीक्षेत येणार आहे. मोबाईलच्या रेकॉर्डिंग मध्ये जर आवाज आला रे बाबा तुझा, तुला पत्राच्या बाहेर इकून बुकी तर पत्राच्या बाहेरच पलीकडे मध्ये कान पुशेल. मुंबई प्रांत, बॉम्बे प्रेसिडेन्सी 1941 ते 1947. पहिला होता 1935 च्या कायद्यानुसार आधारित 1937 मध्ये देशात प्रांतिक विधिमंडळाची निवडणूक संपन्न झाली. 1937 मध्ये मुंबई प्रांताची निर्मिती करण्यात आली व पुढे हा प्रांत 1941 मध्ये अस्तित्वात आला. मुंबई प्रांतात कोकण देश, मुंबई, गुजरात, सौराष्ट्र, उत्तर कर्नाटक मधील 4 जिल्ह्यांचा समावेश होता. अहमदाबाद, पुणे, बेळगाव व कोकण असे 4 प्रशासकीय विभाग होते. या प्रांतातून सिंध प्रांत, सौराष्ट्र, कच्छ प्रांत 1947 मध्ये वेगळे करण्यात आले. विषय संपला. बाप नसेल का असं ह्या कडच्या त्याकडला म्हणलं का नाही? चला, रेकॉर्डिंग चालू आहे का? नवीन आहे. चला ते सायलेंट केलं ना फ्लाईट मोड, मध्येच फोन यायचा पण असते. आता आपल्याला काय बघायचं ह्याच्यामध्ये मराठी भाषिक जिल्हे कोणते कोणते होते? मराठी भाषिक जिल्हे असतील ना ह्याच्यामध्ये. आता मग मराठी भाषिक जिल्हे घेऊन टाकू आपण. ओके, या मुंबई प्रांत, बॉम्बे प्रेसिडेन्सी 1941 ते 1947 मधील मुंबई प्रांतातील मराठी भाषिक जिल्हे एकूण 12 जिल्हे. किती? एकूण 12 जिल्हे. तीच गाडी फलक क्रमांक 12 वरती, फलक क्रमांक 12 वरती. पहिलं पुणे, दुसरं सोलापूर, सांगली, सातारा. काय चेंज झालं बाबा इथं? उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा गायब झाला, फक्त सातारा आलाय. ओके, कोल्हापूर, रत्नागिरी,
कुलबा म्हणजे आताच रायगड. पश्चिम खानदेश आहे कशाला तसं ठाणे आला, नाशिक आला, पुणे खानदेश आहे आणि मुंबई आहे. लिहून घ्या. मुंबई प्रांतातील मराठी भाषिक जिल्हे, मुंबई प्रांतातील मराठी भाषिक जिल्हे, मुंबई प्रांतातील मराठी भाषिक जिल्हे एकूण 12 जिल्हे आहेत. त्याच्यामध्ये पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, कुलबा, पश्चिम खानदेश, ठाणे, नाशिक, पूर्व खानदेश, मुंबई. मोकळा विषय आहे याच्यामध्ये. महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्याच्या आधी महाराष्ट्र अस्तित्वात नव्हता का? तो होता. मग त्याचं नाव काय होते? पहिलं तुला काय म्हणायचे? नाव तुझं काहीतरी टोपण नाव असेल, पुन्हा मग तुला संतोष म्हणायला लागले, संतोषला पुन्हा संतोष भाऊ म्हणायला लागले, संतोष भाऊचा संतोष दादा झाला, संतोष साहेब झाले, पुन्हा नोकरी लागले असेल, पुन्हा संतोष पप्पा झाले, पप्पाचा पुन्हा आजोबा झाला, आजोबा झाल्यास आजोबा झाला आणि पुन्हा कैलासवासी संतोष. बरोबर आहे ना? हेच आहे ना? तसं महाराष्ट्राचे हो असं काय काय खरं विषय कसा आहे, माणसाचं आयुष्य जेवढं छोटं आहे त्यामध्ये काय. मग आलं मुंबई राज्य. जसं महाराष्ट्र राज्य होतं त्याच्या आधी होतं 1956. मी मग पहिल्यांदा सांगितलं होतं 1956 मजल आली आयोग सांगितलं होता विषय. आता लिहून घ्या. 1947 3 नंबरला टाका मुंबई राज्य. किती नाव बदलले बघ. बॉम्बे स्टेट, बॉम्बे स्टेट म्हणून भरपूर अजून महाराष्ट्राला मुंबईला तर अजून बॉम्बे म्हणते. तर त्याचं कारण आहे मुंबई राज्य, बॉम्बे स्टेट 1947 ते 1956. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वातंत्र्याची निर्मिती झाल्याच्या नंतर आताच्या गुजरात राज्यातील सौराष्ट्र व कच्छ हे 2 प्रदेश वगळून बाकी प्रदेशासह 1947 मध्ये मुंबई राज्याची निर्मिती करण्यात आली. 2 वगळलेत आपण प्रदेश, 2 प्रदेश वगळलेत आपण. 2 प्रदेश वगळल्यामुळे कोणते? गुजरात मधील सौराष्ट्र आणि कच्छ हे 2 प्रदेश वगळले. कशातून? बॉम्बे प्रेसिडेन्सी मधून, म्हणजे मुंबई प्रांतातून 2 प्रदेश वगळले आणि मुंबई राज्याची स्थापना केली, बॉम्बे स्टेटची स्थापना केली. कोणत्या? 1947 मध्ये मुंबई राज्याची स्थापना झाली. पुढचं घ्या. लिहून घ्या लगेच. लिहून घ्या. असा वेळ चालला. एक वेळ लिहून घेऊ. आता मग ह्याच लिहून घ्यायचं असलं तुम्हाला स्किप करावं लागतं. 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र भारताची निर्मिती झाल्याच्या नंतर आताच्या गुजरात राज्यातील सौराष्ट्र व कच्छ हे 2 प्रदेश वगळून बाकी प्रदेशासह 1947 मध्ये मुंबई राज्याची निर्मिती करण्यात आली. मुंबई राज्यात 26 जिल्हे असून मुंबई राज्यात 26 जिल्हे असून त्यापैकी गुजरात मधले 12, बेळगाव मधील 4 आणि कोकणातील असे 12 एकूण जिल्ह्यांचा समावेश होता. आता तुमच्या लक्षात आलं असेल कोकणातीलच हा शब्द यायलाय. इथं तुम्हाला आतापर्यंत कधी परभणी ऐकायला आली नसेल, बीड ऐकायला आलं नसेल, आपलं अहिल्यानगर ऐकायला नाही, सॉरी तिकडे अहिल्यानगर येते, आपलं धाराशिव ऐकायला नसेल, तुम्हाला लातूर, नांदेड, संभाजीनगर आणि हिंगोली हे ऐकायला आलं नसेल. कारण की आपण होतो मराठवाडा मुक्ती संग्राम दिन लक्षात ठेवा. आणि कोकणातील 12 जिल्ह्यांचा समावेश होता. ओके. आपण पाठीमागे मराठी जिल्हे जे बघत होतो ते म्हणजे ते 12, गुजरात मधले 12 आणि बेळगावचे 4. मुंबई राज्यात होते ते. मुंबई राज्य होतं. मुंबई राज्यामध्ये गुजरातचे काही जिल्हे होते आणि बेळगावचे 4 जिल्हे होते. ओके. ते कोणते होते आपण कशात बघणार पुढे नंतर सिस्टम घेऊ आपण. या मराठी भाषिक जिल्हे इथं 18 देतोय. मराठी भाषिक जिल्हे आहेत ते फक्त एवढंच टॉपिक आहे आपलं. हे जे जिल्हे आहेत ते फक्त मराठी भाषा बोलणारे जिल्हे असं आहे ते. पश्चिम खानदेश, पूर्व खानदेश, नाशिक, अहमदनगर आताच अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पहिला औरंगाबाद, बीड, परभणी, धाराशिव, पाठीमागचा उस्मानाबाद, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर,
मुंबई, दक्षिण सातारा, रत्नागिरी, कुलबा, उत्तर सातारा, ठाणे आणि पुणे. कुलबा काय ते रायगड. लिहून घ्या फास्ट. पश्चिम खानदेश, पूर्व खानदेश, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, दक्षिण सातारा, रत्नागिरी, कुलबा, उत्तर सातारा, ठाणे आणि पुणे असे एकूण 18 जिल्हे. लिहून झाले का सांगा. एकोणीसशे 56 ते 1960 पर्यंत 1 मे 1960 ला महाराष्ट्राची स्थापना. त्याच्या आधी 1956 ते 1960 इम्पॉर्टंट आहे. आता मी न बघता सगळ्यांनी माझ्याकडे घरी बघा. सगळ्यांनी बघा. बॉम्बे प्रेसिडेन्सी 1911 ते 1941. मुंबई प्रांत, मुंबई राज्य 1956 आणि द्विभाषिक मुंबई राज्य 1956. मराठी जिल्हे 1 नोव्हेंबर 1956 मध्ये 1 नोव्हेंबर 1956 मध्ये 1 नोव्हेंबर 1956 मध्ये राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारसीनुसार राज्य पुनर्रचना आयोग, मी मला थोड्या वेळा आधी सांगितलं, बदलाच्या समिती जी होती त्यांनी एक राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केलं 1956 मध्ये. 1 नोव्हेंबर 1956 च्या मध्ये राज्य पुनर्रचना आयोगाची शिफारसीनुसार मराठी भाषिकांचे स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्माण न करता तत्कालीन केंद्र सरकारने गुजराती व मराठी भाषिकांचे द्विभाषिक मुंबई राज्य निर्माण केले. महाराष्ट्र असा कोणती समिती होती जी की भाषेच्या आधारावर राज्याची पुनर्रचना करायची नाही, असं कोणते समिती होती? JVP. शाबास. चला ठीक आहे. लिहून घेतला का? 1 नोव्हेंबर 1956 मध्ये राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारसीनुसार मराठी भाषिकांचे स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्माण न करता तत्कालीन केंद्र सरकार जवाहरलाल नेहरू सर हे होते, सरपंच कोण होते? गुजराती मराठी भाषिकांचे द्विभाषिक मुंबई राज्य स्थापन केले. या राज्यात अहमदाबाद, पुणे, नागपूर, औरंगाबाद व कोकण अशा भागांची समावेश होता. या द्विभाषिक मुंबई राज्यातून कन्नडी बहुभाषिक 4 जिल्ह्यांचा बेळगावसह निपाणी, धारवाड, कारवार, कर्नाटक राज्यात समावेश करण्यात आला. हे काही बहुभाषिक होते त्यामुळे त्यांना कर्नाटक मध्ये टाकले. इम्पॉर्टंट बॅग लिहून घेऊया थोडं. आता सध्या कन्नड आपल्याला जरा जवळच आहे. कन्नड लोक आपल्याला भरपूर बोलतील. कारण आपल्या महाराष्ट्रातील भारत आपण जिथे राहतो तिथं महाराष्ट्रात बी असं सर्व भाषिक असो, सर्व धार्मिक असो, सर्व लोकांना भारतामध्ये राहिलं तसं महाराष्ट्रात पण तसंच होतं. या द्विभाषिक मुंबई राज्यातून कन्नडी बहुभाषिक 4 जिल्ह्यांचा बेळगावसह निपाणी, धारवाड, कारवार या कर्नाटक राज्यात समावेश करण्यात आला. कर्नाटक राज्यात समावेश कोणाकोणाचा करण्यात आला तर निपाणी, धारवाड, कारवार 4 बहुभाषिक आणि कन्नडी बहुभाषिक. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाल्याच्या नंतर मराठी जिल्हे किती होते
लिहून घ्या. एकूण 26. लिहून घ्या 26. ठाणे, मुंबई, कुलबा, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, उत्तर सातारा, दक्षिण सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, वर्धा, पश्चिम खानदेश, औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूरचं पहिलं नाव चांदा, नागपूर, पूर्व खानदेश आणि भंडारा. द्विभाषिक मुंबई राज्य 1956. द्विभाषिक मुंबई राज्य 1956 ते 1960 मराठी भाषा जिल्हे. त्याच्यामधला मी गडचिरोलीला असताना हा प्रश्न पडला मला. चंद्रपूरचे जुने नाव काय? चांदा. चांदन चांदन झाली रात, एक हिरीची पाहत होते वाट. पीपीटी असल्याच्या नंतर खूप सोपं जातं शिकवायला. का समोर दिसतंय सगळं, एकही प्रश्न चुकण्याचा विषयच येत नाही. एकदम सुंदर कार्यक्रम. फक्त तुमच्या लक्षात राहावं ही अपेक्षा आहे. एवढंच हा बघा, तुमच्या लक्षात राहील काही डोक्याच्या वर चालायचं. हा नाही राहिले तरी मी पाठ करून घेणार सध्या. रविवारी परीक्षा घेणार, चुकला एक प्रश्न मारणार. पर्याय आता माझ्याकडे तेवढंच आहे, कारण की सगळे पोरं नवीन आहेत. सगळे पोरं हे आतापासून डीप मध्ये अभ्यास केला ना, तर पुढचे अजून कॉम्पिटिशन एवढं वाढणार आहे की हे काहीच नाही. हे आपल्याला लय आपण वरचं बघायला. कारण की आपण बी एका पुस्तकाचा आधार घेतोय. पुस्तकाच्या आधारावर जर मी एवढं शिकवत असेल तर मग अजून नॉलेज किती असेल. एका पुस्तकात जेवढं त्याला शक्य आहे तेवढं त्याला लिहिले, मला त्याच्यात जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला शिकवतोय. मग नॉलेज किती पाहिजे हे काहीच नाही ना. मग साहजिक आहे ना वागव. आणि ह्याच्यामध्ये आता हे दोघं तिघे जर समजा सोडले तर बाकी सगळे पुढच्या भरतीच तयारी आहे. जवळपास 90% पोरं म्हणलं तरी चालेल यापैकी. आता क्लासला कोण आलं नाही रे? हा मुलीमध्ये कोण नाही ना? ते वागव, माझं लक्ष देऊन ऐका मी काय सांगतोय. जेवढं होईल तेवढं समजून सांगतो. रिपीट घेतो, 10 घेतो, 100 वेळेस घेतो. पण ह्याला पाठ करा. एकदा जर तुम्ही ह्याच्या डोके खालून, एकदा लिहिण्या खालून, एकदा समोरून स्क्रीनवर जर बघितलं असेल तर पुढच्या रिव्हिजनला आपली बॅच 2दा 3दा होणार आहे. आपल्याला माहिती आहे बरोबर. मग त्याच्यामध्ये आपल्याला आपण डीप मध्ये का घ्यायला